वेलकम फ्रॉम वन टू अनदर व्हिडिओ. जर तुमच्याजवळ यापैकी काही गोष्टी असतील तर तुमची शिक्षक भरतीमध्ये निवड नक्की होणार. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त तुमच्याजवळ ज्या जर गोष्टी असतील 3-4 गोष्टी ज्या मी सांगणार आहे त्या जर तुमच्याजवळ गोष्टी असतील तर शिक्षक भरतीमध्ये निवड तुमची हमखास होणार. फक्त तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत समजून घ्याव्या लागतील. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. तुमचा स्कोर कमी जरी असला आणि तुमचा स्कोर जास्त जरी असला किंवा तुमचा स्कोर मिडियम जरी असला तरी सुद्धा तुम्हाला फक्त या गोष्टींची गरज आहे. बाकी शिक्षक भरतीमध्ये तुमचा नंबर जो आहे तो लागणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर सगळ्यात पहिले महत्त्वाचे समजून घेऊया की शिक्षक भरती 2025-26 मध्ये आपला जो नंबर लागणार आहे, आपली निवड होणार कशावर आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी अशा कारणीभूत आहे. त्या अगोदर तुम्हाला 2 गोष्टी समजाव्या लागतील. एक म्हणजे एक जो नियम बदलला आहे त्यामध्ये आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 100 पसंतीक्रम देण्यात आलेले आहे आणि विथसाठी फक्त मात्र 50 पसंतीक्रम आहे. ठीक आहे, तर तुम्हाला तिथे चांगला बेनिफिट उचलायचा आहे. आणि दुसरी म्हणजे महत्त्वाची गोष्ट की वॅकन्सी यावर्षी किती येणार आहे. ठीक आहे, वॅकन्सी अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. म्हणजे नेमक्या किती जागांसाठी पदभरती 2025-26 मध्ये होणार आहे ते अजूनही कन्फर्म नाहीये. आणि 80%, 90% किंवा 100% पदभरती होणार आहे यावर सुद्धा अजून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. तरी सुद्धा माझं जे वैयक्तिक मत आहे त्यानुसार सांगतोय मी की कट ऑफ जर जागा कमी आल्या तर कट ऑफ खूप जास्त हाय जाऊ शकतो. आणि जागा जर मात्र जास्त आल्या तर त्यावेळेस मात्र मेरिट तुम्हाला खाली आलेला सुद्धा दिसू शकतो. त्याच्यामुळे जागा येणं खूप आवश्यक आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे शिक्षक भरती 2025च्या मेरिट किंवा कट ऑफ ठरवण्यामध्ये. ठीक आहे, आता आपण त्या गोष्टी बघूया ज्या गोष्टींद्वारे तुमची निवड जी आहे शिक्षक भरती 2025-26 मध्ये होऊ शकते. फक्त तुम्हाला 4-5 गोष्टींवर फोकस करायचा आहे. त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोर. आता बघा, काही उमेदवारांचं मीडियम वेगळं असतं किंवा काही उमेदवारांचं क्वालिफिकेशन वेगळं असतं. काहींचं क्लासेस वाईज जर आपण बघितलं कॉम्पिटिशन 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 त्यानुसार किंवा सब्जेक्टनुसार किंवा स्ट्रीमनुसार आर्ट, कॉमर्स, सायन्स, तरी सुद्धा जर तुमचा टेटमधला स्कोर जर छान आहे म्हणजे उदाहरणार्थ 155, 140 किंवा 155, 160 किंवा 165 किंवा 170 पर्यंत जर तुमचा स्कोर आहे तर त्यावेळेस मात्र तुम्ही शुअरली 2025-26 ची शिक्षक पद भरती जी आहे त्याच्यामध्ये आरामशीर लागू शकता. कोणत्या वर्गावर तुम्हाला तुमचं सिलेक्शन करायचं आहे, 11वी-12वीला पसंतीक्रम द्यायची किंवा 9वी-10वीला द्यायची किंवा 1 ते 5ला द्यायची किंवा 6 ते 8ला द्यायची हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे. आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पसंतीक्रम द्यायचे असले तर ते पॉसिबल होऊ शकतं तुमच्या टेट परीक्षेमधल्या स्कोरनुसार. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट करूया की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे मीडियम मार्क्स ज्या विद्यार्थ्यांचे आहेत. उदाहरणार्थ समजा 110 पासून तर 130 किंवा 135 पर्यंत ज्यांचा स्कोर आहे अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि या विद्यार्थ्यांसंदर्भात आपण जास्तीत जास्त प्रामुख्याने बोलणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 110 किंवा 130 किंवा 135 मार्क असणाऱ्या उमेदवारांमध्ये सद्यस्थितीमध्ये घालमेल आहे की आपली निवड होणार किंवा नाही होणार. बघा, तुम्हाला 2-3 गोष्टी मी प्रामुख्याने सांगतो की सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोर तुम्हाला निवड होण्यासाठी मदत करणार आहे. कशी मदत करणार आहे. जर तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोर 115, 120 किंवा 125 आहे तर त्यावेळेस तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर थोडाफार त्याचा आधार घ्यावा लागेल. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल समजा तुमचा 125 स्कोअर आहे किंवा 120 स्कोअर आहे तर त्यावेळेस तुम्हाला हे बघायचं आहे की तुमचा TT1, TT2, TT पेपर 1, TT पेपर 2 पास आहे का. जर असेल तर तुम्हाला वर्ग 1 ते 5 किंवा वर्ग 6 ते 8 साठी सुवर्ण संधी असणार आहे. आणि या दोन्ही वर्गांसाठी वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8 साठी दोन्ही वर्गांसाठी जास्त जागा येतात. विशेष म्हणजे सर्व आस्थापना येतात. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये सर्व आल्या. अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित आणि सोबत आदिवासी विभाग आणि समाज कल्याणचे सुद्धा. म्हणजे जास्तीत जास्त जागा कुठे येतात तर 1 ते 5च्या येतात आणि नंतर 2 नंबरला जागा येतात वर्ग 6 ते 8च्या. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं मीडियम कोणतं आहे. तुमचं उर्दू मीडियम आहे, मराठी मीडियम आहे, इंग्लिश मीडियम आहे, हिंदी मीडियम आहे किंवा बाकीचं तेलुगू मीडियम आहे त्यानुसार तुम्ही विचार करा. ठीक आहे, जर तुमचा स्कोर 120, 122 जरी असला तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं जर तुम्ही या गोष्टींकडे फोकस जास्त केलात तर. आता सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगतो. जर समजा तुमच्यापैकीच काही उमेदवार असे असतील की ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे. ठीक आहे, आता जर समजा उदाहरणार्थ महिला उमेदवार आहे तर महिला उमेदवारांना ऑलरेडी वुमन रिझर्वेशनचा फायदा होतो. विशेष म्हणजे काही उमेदवार असे आहेत जे दिव्यांग आहेत किंवा अपंग आहेत. काही असे उमेदवार आहेत जे खेळाडू आहेत. काही असे उमेदवार आहेत ते माजी सैनिक आहेत किंवा प्रकल्पग्रस्त किंवा धनग्रस्त आहेत. तर अशा उमेदवारांना भीती वाटण्याचं काही कारण नाही. जर तुमचा स्कोर मीडियम जरी असला 112, 115 तरी सुद्धा तुमची निवड होऊ शकते. कारण का तुमच्याजवळ आरक्षण सुद्धा आहे,
TT1 TT2 पेपर 1 पेपर 2 सुद्धा पास आहात आणि सोबत तुमचं क्वालिफिकेशन सुद्धा आहे, D.Ed असेल किंवा B.Ed असेल. आता जर तुमचं D.Ed असेल तर वर्ग 1 ते 5 साठी सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी, कारण की वर्ग 1 ते 5 च्या जागा कोणालाही घेता येत नाही. B.Ed धारकांना तर वर्ग 1 ते 5 ला अप्लाय करताच येत नाही ब्रिज कोर्सच्या निकालामुळे, आणि तुम्हाला ती संधी असणार आहे. आणि TTचा पेपर 1 जर पास असाल तुम्ही तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. स्पेशली मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मला सांगायचं आहे की जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, आता उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियमचा कट ऑफ तर कमी लागणार आहे, उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियमसाठी चांगला आहे, पण मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी हताश न होता उलट तुम्हाला जास्त जागा येतात बाकीच्या मीडियमपेक्षा. मराठी मीडियमच्या शाळा जास्त आहेत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळा मराठी मीडियममध्ये जास्त आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त जागा येणार आहे बाकीच्या कंपॅरिझनमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फक्त जो स्कोर आहे किंवा 122, 125 किंवा 117 किंवा 118 स्कोर जरी असला तरी सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे तुमच्या जागा जास्त कुठं आहे, कुठं कॉम्पिटिशन कमी असणार आहे आणि त्या ठिकाणाला तुम्हाला टार्गेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ सांगतो मी, माझा स्कोर जर समजा उदाहरणार्थ 115 114 असला तर त्यावेळेस मी काय विचार करेल की माझी फक्त शिक्षक भरतीमध्ये निवड झाली पाहिजे. मला याचा अर्थ नाही की यावर्षी किती पदांसाठी पद भरती झाली, यावर्षी कोणकोणते नियम शिक्षक भरतीमध्ये लागू केले, यावर्षी काय काय गोष्टी शिक्षक भरतीमध्ये होणार आहे, शिक्षक भरती प्रक्रिया किती दिवस चालणार आहे, माझा या गोष्टीकडे अजिबात फोकस राहणार नाही. माझा फोकस फक्त माझ्या निवडीवर असणार आहे. जर मी टेट परीक्षा दिली, टेट एक्झाम 2025, तर त्यानुसार फक्त माझं एक कर्तव्य बनतं, ते म्हणजे मला फक्त शासकीय नोकरी कशी मिळेल. तर हाच प्रयत्न तुमचा असला पाहिजे किंवा हीच इच्छा तुमच्या मनामध्ये असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही काय कराल की तुमचे जे पसंतीक्रम आहे, उदाहरणार्थ आपल्याला अगोदर 50च पसंतीक्रम दिले होते, पण मात्र आता शासनाने त्यात वाढ केलेली आहे. आता 50 पसंतीक्रम ऐवजी आपल्याला 100 पसंतीक्रम दिले, तर मग त्यावेळेस आपण विचार काय करायला पाहिजे की विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जेवढे काही 100 पसंतीक्रम दिलेले आहे आणि त्यात विशेष म्हणजे तुम्हाला सर्व जाहिराती दिसणार आहेत, तर त्यावेळेस मराठी मीडियमचे जे विद्यार्थी त्यांनी करायचं काय आहे, सर्व जाहिराती एकदम बघून घ्यायच्या. बघून घेतल्यानंतर आपल्यासाठी जास्त वॅकन्सीज कुठं आहे, नंतर कोणकोणते असे जिल्हे आहेत जिथे वॅकन्सी आहे पण कॉम्पिटिशन कमी आहे असे एरिया बघा, आणि नंतर 100 पसंतीक्रम योग्य पद्धतीने कसे देता येईल त्यावर जास्तीत जास्त फोकस करा. तुमचा स्कोर मिडियम जरी असला 115 112 117 अशा स्कोरवर विद्यार्थी निवडल्या जातात. मी तुम्हाला मागच्या पदभरतीचा एक्झाम्पल दिलं की काही उमेदवार 81 70 72 125 120 115 112 110 105 वर सिलेक्ट झालेले आहे. मग याच्या मागचं कारण काय सांगतं की काही उमेदवारांना खरोखर त्यांच्या कास्टनुसार, त्यांच्या आरक्षणानुसार, त्यांच्या मीडियमनुसार स्कोप असतो, तर मग तोच फायदा तुम्हाला तिथं उचलायचा आहे की तुम्ही ओळखा की तुमच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, तुमचं आरक्षण कोणतं आहे, तुमचं मीडियम कोणतं आहे, तुमचं कोणत्या वर्गासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात, तुमचा स्कोर किती आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन किती आहे आणि तुमचा सब्जेक्ट कोणता आहे, यानुसार तुम्ही विचार करा. आणि तुमची कास्ट स्पेशली जर तुम्ही ST मध्ये येता किंवा SC प्रवर्गामध्ये येता किंवा EWS मध्ये येता किंवा VGA मध्ये येता, तर तुम्हाला विचार करायचा त्यानुसार. त्यामध्ये कट ऑफ जो आहे तो खूप कमी लागतो. आणि जर तुमचं आरक्षण असेल ना, तर आरक्षण असल्यानंतर मात्र तुमचा 100च्या खाली सुद्धा तुमचा कट ऑफ लागू शकतो. म्हणजे जर तुम्हाला विचार करायचा असेल की जर तुम्ही अपंग आहात, माजी सैनिक खेळाडू असाल तर हे उमेदवार मिळतच नाही, त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये नंबर लागण्याची शक्यता जास्त असते. आता बोलूया तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो की जो शिक्षक पद भरतीमध्ये तुम्हाला फायदा करून देणार आहे, तो आहे पसंतीक्रम. तुम्ही देताना एक काळजी महत्त्वाची घ्या की तुम्ही जेवढे पसंतीक्रम देणार आहात ते पसंतीक्रम योग्य ठिकाणी दिले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उमेदवारांची चुकी अशी होते की आपण ज्यावेळेस जाहिराती बघतो तर जाहिराती बघितल्यानंतर जास्तीत जास्त जिथं वॅकन्सी जास्त आहे त्या जागेवर आपलं लक्ष लवकर जातं की बुवा तिथे वॅकन्सी जास्त आहेत, पण ऑलरेडी हे लक्षात समजून घ्या की तिथे अप्लाय करणाऱ्या उमेदवारांची संख्या सुद्धा जास्त असणार आहे. असं नाही की बाबा फक्त तुम्ही तिथं 700 1200 वॅकन्सी बघितल्या तर त्या जिल्ह्यामध्ये फक्त तुम्हीच पसंतीक्रम देणारे आहात, तुमच्या सोबत इतरही काही उमेदवार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पसंतीक्रम देणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला स्मार्टली थोडं वर्क करावं लागेल, थोडं त्यावर फोकस करावं लागेल की माझ्यासाठी कोणकोणत्या अशा जागा आहेत की जिथे कट ऑफ कमी लागू शकतो. आता मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो, हे उदाहरण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 2022 पद भरतीमध्ये कमी स्कोरवर विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ आवर्जून बघा असं म्हणणं आहे माझं, कारण की तुम्हाला त्यातलं एक एक्झाम्पल सांगतो. वाशिम जिल्हा जो आहे, मागच्या वर्षी वाशिम जिल्ह्यामध्ये कट ऑफ किती लागला, 147 145 144 152 इथपर्यंत कट ऑफ गेला वाशिम जिल्ह्याचा, एकट्या वाशिम जिल्ह्याचा. आणि बाकी ठिकाणी जर कट ऑफ बघितला आपण 122 127 120 125 115 116 असा कट ऑफ होता. याच्या मागचं कारण काय होतं, आणि काही काही उमेदवार जर बघितले ST VGA किंवा बाकीच्या कॅटेगरीमधले तर त्यांचा कट ऑफ 91 70 82 85 असा कट ऑफ होता. मग याच्या मागचं अजून एक कारण, आणि जर आरक्षण असलं तर आरक्षणावाले 45 वाला उमेदवार सिलेक्ट झाला, 45 54 62 72
असे उमेदवार सुद्धा सिलेक्ट केले गेले. मग यावरून काय दिसतं आपल्याला की प्रत्येक जिल्ह्याचा मेरिट जो आहे तो वेगवेगळा लागतो. म्हणजे आता यावर्षी तर हे कन्फर्मच आहे, 101% शुअर आहे हे की प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट वेगळा लागणार आहे. कसा? समजा छत्रपती संभाजीनगर इथे 300 वॅकन्सीज आहेत, ठीक आहे, आपण मानून चालू आहे की 300 वॅकन्सीज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. आणि जर पालघर बघितलं आपण, पालघरमध्ये 1200 वॅकन्सीज आहेत सद्यस्थितीमध्ये. मग जर समजा एखाद्या उमेदवाराने विचार केला की पालघरमध्ये आपल्याला पसंतक्रम द्यायचे, तर त्यावेळेस 1200 वॅकन्सी आहे, पण तिथं कॉम्पिटिशन सुद्धा तेवढी असणार आहे. ठीक आहे, गोष्ट लक्षात आली. हां, आता तिथं कट ऑफ सुद्धा जास्त जाऊ शकतो. मग पालघरमध्ये एखादा मराठी मीडियमचा विद्यार्थी वर्ग 1 ते 5 साठी ओबीसी कास्टचा मराठी मीडियमचा विद्यार्थी जर तो तिथं अप्लाय करतोय वर्ग 1 ते 5 साठी, तर त्याचे जे स्कोअर असणार आहे, त्याचा जर स्कोअर समजा त्याची निवड जर समजा 134 वर झाली, तर माझं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये 300 जागा असून ओबीसी कास्टचाच वर्ग 1 ते 5चाच मराठी मीडियमचाच विद्यार्थी त्याचं सिलेक्शन होऊ शकतं, 130 वर सुद्धा होऊ शकतं. तर हा माझा म्हणायचा दृष्टिकोन असा आहे की प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेरिट किंवा कट ऑफ कसा लागणार आहे हे त्या जागेवर अवलंबून असणार आहे, तिथं असणाऱ्या उमेदवारांवर अवलंबून असणार आहे. ज्या ज्या उमेदवारांनी तिथं प्रिफरन्स दिले, तर त्या उमेदवारांपैकी ज्यांचे चांगले मार्क्स आहे त्यांना घेतल्या जाणार. ठीक कळतंय? आणि ज्या उमेदवारांनी काही ठिकाणी पसंतक्रम दिलेच नाही, चंद्रपूर, गडचिरोली अशा ठिकाणी मुलं जात नाही किंवा बाकीच्या ठिकाणी, ठीक आहे, तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी उमेदवारांची संख्या कमी असेल किंवा मर्यादित असेल, जिथं आपल्याला वाव आहे किंवा आपल्याला स्कोप आहे, अशा ठिकाणी तुम्ही प्रिफरन्स जास्त द्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, स्वतःच्या तालुक्यामध्ये त्यामध्ये जास्त फोकस राहा. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती की तुम्हाला ती कोणी सांगणार नाही, ती आहे चौथी महत्त्वाची गोष्ट. जर तुमचा शिक्षक पद भरतीमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूसाठी नंबर नाही लागत, तर त्यावेळेस मात्र तुम्ही एक स्ट्रॅटेजी वापरू शकता, ती आहे विथ इंटरव्ह्यूसाठी. आता तुम्हाला माहिती आहे यावर्षी विथ इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसह हा जो प्रकार आहे, याच्यामध्ये तुम्हाला 50% ग्राम देण्याची सुविधा आहे, 100% ग्राम देता येणार नाही. कदाचित शासनानं असं करायला पाहिजे होतं की याच्यामध्ये सुद्धा 100% ग्राम द्यायला पाहिजे होते. कारण की जर तुम्ही खाजगी शैक्षणिक संस्थांची जर आकडेवारी बघितली, तर 400, 500, 600, 700 असे पर्सेंट ग्राम येतात. मग त्यातून 50 निवडणं खूप मुश्किल आहे. तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या आसपास कोणकोणत्या संस्था आहेत, अशा कोणत्या संस्था आहेत ज्या डोनेशन घेत नाही, अशा कोणत्या संस्था आहेत जिथे मेरिट कमी लागतं, अशा कोणत्या मनपा नपा आहेत तिथे जे आहेत, किंवा अशा कोणत्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत की जिथे जागा येतात विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येतात, पण तिथं स्कोअर खूप कमी लागतो. तर अशा वेळेस मात्र तुम्ही, तुमचा जर स्कोअर मिडियम आहे, 110, 115, 112 स्कोअर आहे तुमचा, तर त्यावेळेस तुम्ही खाजगीला सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही पसंत ग्राम द्यायला पाहिजे. काय होतं, कधी कधी आपलं विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये नंबर नाही लागला तरी सुद्धा आपल्याला शिक्षक म्हणूनच कार्य करायचं आहे. आणि शिक्षक म्हणून आपण जिल्हा परिषदेच्या शाळेवर असो किंवा खाजगी शैक्षणिक संस्थेवर असो, फरक तर तोच असणार आहे ना. आपल्याला शिक्षक बनायचं आहे. जर तो शिक्षकाची नोकरी आपल्याला मिळते ती सुद्धा 100% ग्रँटेड स्कूलवर, तर त्यावेळेस प्रायव्हेट जरी स्कूल असली तरी सुद्धा चालते, फक्त ती संस्था चांगली असली पाहिजे. ठीक आहे, तिथली वागणूक जी आहे, कर्मचाऱ्यांना देण्याची वागणूक ती चांगली असली पाहिजे. त्या संदर्भात तुम्ही विचारणा करू शकता आणि त्यानुसार विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा जाऊ शकता. तर विथ इंटरव्ह्यूसाठी जाताना सुद्धा याच गोष्टी लागू करा. तुमचा स्कोअर किती आहे, तुमचं मीडियम कोणतं आहे, कोणत्या वर्गासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात, आणि त्यानुसार तुम्ही सब्जेक्टनुसार किंवा तुमच्या स्ट्रीमनुसार तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि जिथं कॉम्पिटिशन कमी आहे त्याला पसंतीक्रम द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी न जमता तुमचा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी नंबर नाही लागला, तर कदाचित असं नको व्हायला की आपण काय करतो, फक्त विदाऊटच्या मागे लागतो, त्यावेळेस आपल्या विदाऊटला सुद्धा जागा भेटत नाही आणि विथ सुद्धा जागा भेटत नाही. मागच्या वर्षी मी असे उमेदवार बघितले की ज्यांनी फक्त विदाऊट इंटरव्ह्यूला पसंतीक्रम दिले, विथ इंटरव्ह्यूला पसंतीक्रम दिली नाही, त्यांच्या मनामध्ये ही त्यांच्या मनामध्ये अशी मिस्टेक होती की त्यांनी असा विचार करून घेतला होता की संस्था काय, संस्थांवर पैसे चालतात, संस्थेवाले पैसे मागतात, मग आपण असं तसं करणार नाहीये, तर त्याच्यामुळे आपल्याला संस्थेला प्राधान्यक्रम द्यायचे नाहीये. पण तुम्ही ही मिस्टेक करू नका. पवित्र पोर्टलद्वारे भरती होते आणि कोणत्याही संस्थेवर गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार होणार नाही शिक्षक पद भरतीमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, संस्थांना सुद्धा हाताशी ठेवा. जर तुम्ही विदाऊटला 100% दिले, तर एका साईडला जे 50% आहे तुमच्याजवळ बॅकबोन, तर ते अशा ठिकाणी वापरा जेणेकरून तुमची निवड जी आहे शिक्षक पद भरती 2025 मध्ये होईल. मला जे मनापासून वाटलं आणि जे खरं वाटलं त्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या. आय होप या ज्या गोष्टी आहेत किंवा ह्या ज्या मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, तुमची निवड झाली उद्या कदाचित, आणि जर तुम्ही खरोखर शिक्षक म्हणून निवड झाली तुमची, तर त्यावेळेस मात्र फक्त कमेंट बॉक्समध्ये थँक्यू किंवा वेलकम किंवा सर तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं किंवा तुम्ही मला थोडंफार गायडन्स केलं त्यामुळे शक्य झालं असं जरी लिहिलं तरी सुद्धा माझा व्हिडिओ जो आहे सफल झाला असं मला वाटेल.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची माहितीसाठी व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, इतर अभिभावकांपर्यंत नक्की पोहोचवा, त्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे शिक्षक पद भरतीमध्ये. आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.